डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील इंडो अमाइन्स या कंपनीला भीषण आग लागली। महिन्याभरामध्ये डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीला आग लागल्याची ही दुसरी घटना आहे। इंडो अमाइन्स या कंपनीबरोबरच आगीची झळ दुसऱ्या बाजूच्या कंपनीला सुद्धा बसली आहे। अनेक वाहनं आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली तर अनेक झाडांनाही या आगीची झळ बसली। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी अजूनही झालेली नाही, अजून अद्याप तरी झालेली नाही। ही एक दिलाशाची बाब आहे। आग लागली तेव्हा दोन्ही कंपन्यांमध्ये कामगार होते अशी माहिती मिळते, पण आग लागली तेव्हा तात्काळ सगळे कर्मचारी बाहेर आले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। आग लागली तेव्हा सुरुवातीला काही स्फोट झाल्याची ही माहिती मिळते। कंपनीच्या गोडाऊनमध्ये केमिकल असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले। स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरला। कंपनीच्या मागच्याच बाजूला शाळा आहे। शाळेतील सगळ्या विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आल्याचं समजतंय। अशा काही गोष्टी करणं की जेणेकरून विन विन पोझिशनमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी कोणालाही त्रास होणार नाही, अशा सगळ्या गोष्टी करायला हव्यात असं माझ्यासारख्याला, म्हणजे इथे असणाऱ्या, इथे राहणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये काय आहे, मनामध्ये जे आहे ते मी सांगण्याचा हा प्रयत्न केला आहे। आणि नक्कीच या संदर्भामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भातला विचार इथे करतायत आणि एक सर्वकष असं धोरण की जे कोणालाही त्रास न होता आणि या दुर्घटना या कमीत कमी कशा होतील किंवा दुर्घटना या पूर्णच्या पूर्ण झिरो ज्याला म्हणतात असं कसं करता येऊ शकतं, या संदर्भामधलं नक्कीच काम यानंतरच्या काळामध्ये शासनाच्या माध्यमातून करण्यासाठी शासनाला सुद्धा त्या संदर्भातले सजेशन्स हे अनेकांकडून हवं आहे आणि मला खात्री आहे की अशी सजेशन्स आपल्या माध्यमातून सुद्धा देता आली तर नक्की आपण सर्वांनी द्यावी। धन्यवाद। डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील इंडो अमाइन्स या कंपनीला भीषण आग लागली। कंपनीत आग कशी लागली याचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती आलेला आहे। डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मध्ये आग लागली। इंडो अमाइन्स ही कंपनी केमिकलने भरलेले बॅरल निळ्या रंगाचे आपल्याला दिसतात। अगदी पुढपासून मागपर्यंत लाईन लागलेली आहे या बॅरल्सची। आग कशी लागली आणि ती कशी भडकली हे आपल्याला समोर दिसतंय। सुरुवातीला 1-2 बॅरल्सना आग लागली आणि मग ती आग हळूहळू भडकायला लागली। डोंबिवलीमध्ये इंडो अमाइन्स केमिकल कंपनीला भीषण आग लागली आणि या कंपनीजवळच अभिनव विद्यालय नावाची शाळा आहे। या शाळेत केजी ते 12वी मधले विद्यार्थी शिकतात। आग लागली तेव्हा शाळेत जवळपास 3000 विद्यार्थी होते। सुदैवाने तातडीने मुलांना शाळेच्या बाहेर काढण्यात आलं। या घटनेने पालकांमध्ये मात्र भीती आहे। डोंबिवलीतील एमआयडीसी फेज 2 मधल्या इंडो अमाइन्स या कंपनीला आग लागली। साधारणपणे 10:15च्या दरम्यान ही घटना घडली आणि या घटनास्थळापासून अगदी 100 ते 150 मीटरच्या अंतरावरती माझ्या समोर जी शाळा आपण बघताय अभिनव विद्यालय ही आहे। आयसीएसई बोर्डाची ही शाळा आहे। या शाळेमध्ये केजी ते 12वीचे विद्यार्थी प्रथम सत्रामध्ये असतात। सकाळी 9:30 वाजता शाळा भरते, त्यावेळेला या ठिकाणी साधारणपणे 4 ते 5 हजार विद्यार्थी असतात। या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी बसेसचा वापर केला जातो आणि या बसेस ज्या रस्त्यावरती पार्क केल्या होत्या त्या ठिकाणी सध्या आपण आहोत। याच रस्त्यावरती या बसेस उभ्या होत्या। ज्या वेळेला हा स्फोट झाला त्यावेळेला या स्फोटामुळे या बसेस ज्या याच ठिकाणी आता आपण बघतो एनडीआरएफचं काम सुरू आहे, अग्निशमन दलाच्या गाड्या उभ्या आहेत, त्याच ठिकाणी या बसेसने पेट घेतला। चला तर बघूयात की नेमकं हे अंतर किती होतं। आपण जर बघितलं तर केवळ 100 मीटरच्या अंतरावरती ही शाळा या ठिकाणी आहे, जिथं 5000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत होते। ताबडतोब त्यांना शाळेतनं बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये, या संपूर्ण कामामध्ये थोडा जरी उशीर झाला असता तर ही घटना अतिशय गंभीर स्वरूप या परिस्थितीमध्ये निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळालं असतं। या शाळेला परवानगी कोणी दिली, या ठिकाणी केमिकल कंपन्यांना परवानगी कोणी दिली आणि अशा पद्धतीनं सर्वसामान्यांच्या जीवाशी कोण खेळतंय हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे।
प्रशासनानं अजूनपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. सलग दुसऱ्यांदा अशा पद्धतीची ही घटना घडलेली आहे. त्यामुळे याला जबाबदार कोण आणि कारवाई नेमकी कोणावर होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ सचिन कुबडेसह सुस्मिता बदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. डोंबिवलीमधील केमिकल कंपनीला लागलेल्या आगीच्या जवळ राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीती आहे. केमिकल कंपन्या तात्काळ हलवाव्यात अशी मागणी आता रहिवासी करतायत. या नागरिकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी. डोंबिवलीमधील केमिकल कंपनीला ज्या ठिकाणी आग लागली त्या एमआयडीसीला लागूनच मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती आहे. आपण ज्या ठिकाणी आपण बघत असाल मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नागरिक आहेत ते वास्तव्यात पिढ्याने राहतात आणि त्यामुळे ही लगातार दुसरी आग आहे. म्हणजे 15 दिवसापूर्वी एक आग लागली, त्याच्यानंतर लगेच दुसरी आग लागली. त्यामुळे आता त्यांचे जीव अगदी टांगणीला गेलेले आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आपण बघत असाल की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भीती अशा प्रकारची चेहऱ्यावर आता आपण पाहतोय. आपण त्यांना विचारणार आहोत काय आहे, म्हणजे लगेच दुसरी आग, भीती वाटते? हो वाटते भीती ना, मनामध्ये एवढी भीती आणि माणूस घरातून धावत बाहेर येतो आम्ही. कारण का काही म्हणजे आपलं एवढं सगळं सामान ठेवून बाहेर निघायचं आणि जीव धोक्यात घेऊन आम्ही धावावं लागतं आम्हाला. असे वारंवार तिसरी वेळ झालेली आहे. आणि मग घरातल्या काचा फुटतात. एखादा स्फोट झाल्यानंतर रूम बंद असल्यामुळे काचा फुटल्यानंतर आतमध्ये जर काचा जर लागल्या तर म्हणजे ना घाणी आणि कारखानी भरपूर शकत नाही यामध्ये. आमच्या काय स्थिती होती, म्हणजे कधी आग लागली, किती वाजता लागली? 9:30 पूर्ण 9:30च्या आसपास तिथे पूर्ण स्फोट झाला. कुठे होते? आम्ही बिल्डिंग मध्ये होतो, गॅलरीमध्ये होतो मी, आणि बघितलं तर आम्हाला स्फोट झालाय. तेव्हा सगळं आम्ही सगळं घेऊन बाहेर म्हणजे धावायला लागलो. कारण का आग भडका इथपर्यंत आमच्या इथपर्यंत आला. कारण केमिकलचा जो प्लांट असल्यामुळे हा गटारामध्ये पूर्णपणे नाल्याने ते वाढत गेलं. म्हणजे मागच्या वेळची स्थिती पाहून तुम्ही सगळ्यांना बाहेर पडायला लागलो? बाहेर पडायला लागलो. म्हणजे अक्षरशः भीती हो, लेडीज माणसं भरपूर आता कामावर गेलेली लोक आहेत. काही लोक घरामध्ये लहान मुलं त्यांची आहेत, ते कसे धावणार? अक्षरशः बॅग झाले का? स्फोट झाला. पहिला सर्वात मोठा वरती स्फोट झाला, त्यानंतर खाली पूर्ण आग आली. आग आल्यानंतर केमिकल स्फोट 3-4 स्फोट झाले. त्याच्यानंतर दिवाळ फुटल्यानंतर ते पूर्ण केमिकलचं प्लांट पूर्णपर्यंत यायला लागला. इथे कोण होतं? तुम्ही? काय ही एकंदरीत दुसऱ्यांदा आग भीती वाटते? भीती वाटते, पण आम्ही आता शाळेत होतो आणि बॉम्बस्फोट झाला. त्याच्यानंतर आम्ही शाळेतून आम्हाला लगेच म्हणजे शाळेतून सोडले गेले. ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस स्थानिक नागरिक इथेच होते आणि स्फोटावर स्फोट ज्यावेळेस झाले त्यावेळेस ते पळवण्याची मार्गावर होते, जेणेकरून आपला जीव मुठीमध्ये धरून. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अस्वस्थता या आगीमुळे निर्माण होताना दिसते. त्यामुळे प्रशासनाने खरंच याकडे गंभीरपणे लक्ष देऊन या एमआयडीसी संदर्भातल्या काही ज्या केमिकल कंपन्या आहेत याच्यावर तरी तात्पुरतेपणे लगेचच तात्काळ निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली. डोंबिवलीतील केमिकल कंपनीला लागलेल्या आगीमुळे कंपनी जवळच्या पार्किंगमध्ये असलेली वाहनं आगीत जळून खाक झाली. आगीचे लोट मोठ्या प्रमाणामध्ये होते, त्यामुळे वाहनं अक्षरशः जळून खाक झाली आहेत. या सगळ्याविषयी अधिक माहिती दिली आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी. आपण बघत आहोत सकाळच्या सत्रामध्ये या डोंबिवलीतील केमिकल कंपनीला भीषण आग लागली आणि त्या आगीचे जे लोक होते ते इतके प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होती. बाजूला पार्किंग मध्ये असलेल्या ज्या गाड्या आहेत, आपण बघत आहोत ही शाळेची मिनी बस दिसते, जी मुलांना घेऊन जाणारी दिसते. पूर्णपणे ही जी बस आहे ही भस्मसात झालेली आहे. एक पार्ट शिल्लक राहिलेला नाही. अशा अनेक ज्या गाड्या आपण बघत असाल या पार्किंग मध्ये ही जी कंपनी जवळ आहे आणि त्या ज्या कंपनीचे जे लोक होते आधीचे ते या संपूर्ण पार्किंग मध्ये असलेल्या गाड्यांपर्यंत पोहोचले आणि जवळपास अशा अनेक गाड्या ज्या आहेत या आगीच्या भक्षस्थानी आल्या आणि संपूर्ण ज्या आहेत ज्या गाड्या आहेत त्या पूर्णपणे भस्मसात झाल्या, जळून खाक झाल्या. आपण बघत आहोत इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा वारंवार अशा प्रकारच्या दुर्घटना होत आहेत आणि त्यामुळे स्थानिक जे नागरिक आहेत ते प्रचंड संतप्तात. काय सांगा, लगातार दुसरी घटना आहे. निश्चितच याच्यावर काहीतरी उपाय व्हायलाच पाहिजे, कारण दरवेळेला आग लागते तेव्हा सर्वकडे बोंबाबोंब होते आणि नंतर शांत होतं वातावरण. सरकार कोणाचंही असो, पण डोंबिवली जी आता अशी एका प्रकारे जिवंत बॉम्बवर राहिलेली आहे त्या दृष्टीने काहीतरी हालचाल त्वरित केलेली पाहिजे. आणि मी आशा करतो की हे जे नवीन सरकार आता आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांचं, ते त्वरित यावर काहीतरी निर्णय घेऊन या सर्व कंपन्या लगेच हलवतील, त्यामुळे स्थानिकांना त्याचा फायदा होईल. तर संतप्त प्रतिक्रिया या ज्या कंपन्या आहेत प्रशासनानं तात्काळ याच्यावर दखल घेऊन या संपूर्ण एमआयडीसीला कुठे दुसरीकडे हलवण्याची मागणी ही सतत वारंवार होते. मात्र प्रशासन याच्यावर कोणताही निर्णय घेताना दिसत नाहीये. त्यामुळे आता तरी सरकारने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नागरिकांच्या येतात. प्रमुख पाटील, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली.